फायनली आत्ता आम्ही घरी येऊन पोहोचलो. टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगचे 6 वाजलेले आहेत आणि आज दूध आलेलं नव्हतं, तर आत्ता येते वेळेस आम्ही दूध घेऊन आलो आणि दूध ठीक आहे व्यवस्थित आहे का नाही ते बघत आहे गरम करून. तर बघूया, आणखीन गरम होत आहे निवाण कमी गॅस करून ठेवलेला आहे. कपडे मी आत्ता काढलेले आहेत, ते पण फोल्ड करून ठेवायचे आहे. कुठं तर गेलं ना असंच होतं आणि माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा. असं झालेलं म्हणजे कुंकू वगैरे लावलेलं खूप झालेलं आहे. तर आता कपडे चेंज करते, म्हणजे साडी वगैरे चेंज करते मी आणि चेहरा धुवून घेते म्हणजे फ्रेश होते आणि देवाला दिवा लावते. मग स्वयंपाक पाणी हे सगळं पुढची कामं होत. तर दूध वगैरे गरम केलं, फ्रेश झाले आणि मी परत साडी घालून रेडी झालेली आहे, कारण इथं बड्डेचा कार्यक्रम आहे तर तिकडं जात आहे मी. तर आज मी हे नवीन खरेदी केलेली आहे. ही कानातले मला खूप आवडले, असे घेतलेले आहेत. तर चला मी वाढदिवस करून येते. मग नंतर स्वयंपाक, परत पसारा तर पडलेलाच आहे. एक दिवस कुठं तर जावं, पसारा खूप असतो घरामध्ये ना. तरी पण थोडंफार आवडून गेलेली होती. आणखीन आहे भांडे कुंडे रॅकला लावायचे आहेत, कपडे फोल्ड करून ठेवायचे. आता आल्यानंतर करणार आहे. अगोदर मी बड्डेचा कार्यक्रम करून येते. टायमिंग यावेळी 7 वाजलेले आहेत. तर चला 7-7:30पर्यंत मी येईल, मग आल्यानंतर पुढची तयारी. तर इकडे बघू शकता दिनेशनं गिफ्ट पण आणलेलं आहे तोपर्यंत. आणि लहान मुलांचं कसं असतं ना, ते खोलण्यामध्ये इंटरेस्ट असतो त्यांचा. त्यामध्ये गिफ्ट काय आहे तितकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्याची पॅकिंग असते ना ते खूप छान केलेली आहे दिनेशनं. म्हणजे लहान मुलाला ते जेव्हा पॅकिंग खोलतात ना छान वाटतं त्यांना. तर आलेलं आहे गिफ्ट वगैरे. आता मी जात आहे आणि इकडं बोरं पण आलेली. म्हणजे मी म्हणलेली आहे की मी गावाकडे गेलेली होती आज, तर तिथूनच बोरं पण घेऊन आली. म्हणजे जे गावरान छोटे बोरं येतात ना खूप छान लागतात. आपण मार्केटमध्ये आलेली बोरं तितके टेस्टी लागत नाही आहेत, पण हे आंबट गोड खूप छान टेस्ट असतो याचा. ते पण खायला घेतलेलं आहे. म्हणजे आल्यापासून खाणं चालूच आहे आणि इकडं बड्डेचा कार्यक्रम पण चालू झालेला आहे. म्हणजे थोडासा लेट झाला, लाईट नव्हती आतापर्यंत, आत्ता लाईट आलेली आहे. म्हणजे आजकाल लाईटचं काहीच नक्की नाही आहे. दिवसभर लाईट राहत नाही, दिवस मावळल्यानंतरही जाते आणि कधी 7ला तर कधी 8ला येते. तर लाईटचाच वेट करत होते सगळेजण. लाईट आल्यानंतर बड्डे झालेला आहे. तर बड्डे सेलिब्रेट करून मी आता आलेले आहे घरी आणि अगोदर मी बनवत आहे इकडं भाजी. तर भाजीमध्ये मी आज टोमॅटोची भाजी म्हणजे ग्रेव्ही करणार आहे आणि ग्रेव्हीची भाजी बनवणार आहे. खूप छान बनते. जेव्हा काही ऑप्शन नाही आहे किंवा आपल्या घरी पनीर वगैरे आणून ठेवलेलं ना, तर ही ग्रेव्ही बनवून आपण ही भाजी बनवू शकता पनीरची. खूप छान बनते. म्हणजे जे ग्रेव्ही असते ना पनीरची ते अशाच पद्धतीने बनवली जाते. पण माझ्याकडे पनीर तर नाही आहे, पण मी ग्रेव्ही बनवते. ही भाजी खूप छान लागते. म्हणजे जेव्हाही हलकं फुलकं आपल्याला बनवायचं आहे, काही ऑप्शन नाही आहे, म्हणजे आता संध्याकाळच्या वेळी जास्त भाजी बनवली खपत नाही आहे, मग त्यावेळेत आपण ही भाजी बनवू शकता. खूप छान टेस्टी लागते. आणि तसं तर आम्ही कार्यक्रमात गेलो होतो, तर कार्यक्रमाचं जेवण कसं असतं ना थोडंसं म्हणजे तेलकट, त्यामध्ये खूप सारे मसाले असतात. मग तिथं आमचं जेवण व्यवस्थित झालेलंच नव्हतं, म्हणून मी घरी आल्यानंतर अशी झणझणीत भाजी, भाकरी, भात हे सगळं बनवायचा विचार केला. तर इकडं मी लसूण सोलून घेतलेले खूप सारं आणि कांदेही मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि इकडं 2 ते 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला 4-5 काजू पण टाकायचे आहेत. म्हणजे काजू करी जशी असते ना तशाच पद्धतीने भाजी बनवत आहे. तर हा मसाला मी कशा पद्धतीने बनवत आहे, कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी लसूण, आलं आणि कांदा टाकायचा आहे. म्हणजे आलं नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे स्किप केलेलं आहे. फक्त लसूण टाकलेले 10-12 पाकळ्या आणि 2-4 कांदे मी छोट्या छोट्या आकाराचे कांदे म्हणून 2-4 घेतलेले बारीक कट करून टाकलेले आहेत आणि 7-8 काजू टाकलेले आहेत. जोपर्यंत की ते व्यवस्थित भाजते तोपर्यंत मी इकडं टोमॅटो चिरून घेत आहे. एकदम बारीक चिरायचं नाही, कारण आपल्याला याची ग्रेव्हीज बनवायची आहे, म्हणून थोडंसं मोठ्या मोठ्या आकारामध्ये तिकडे मी टोमॅटो कट करून घेत आहे आणि कुकरला तिकडे भात पण लावणार आहे. म्हणजे कसं असतं ना, आपण घरी असतो ना सगळी कामं आपली व्यवस्थित होत असतात. पण आजचा दिवस कसा गेला ना, मी मॉर्निंगला गेले होते गावाकडे, म्हणजे तिथं घर वास्तूचा कार्यक्रम होता आणि आल्यानंतर इथं बड्डेचा कार्यक्रम होता. त्यामुळे ही कामं माझी पेंडिंग आहेत. म्हणजे कपडे वगैरे घडी घालून ठेवायचे आहेत, खूप सारी कामं आहेत. तर अगोदर मी स्वयंपाक बनवते, नंतर जी बाकीची कामं आहे ते नंतर निवांत करणार आहे, कारण दिनेशला पण भूक लागली. दुपारी जेवण दिनेशचं व्यवस्थित झालेलं नाही आहे. ज्या दिवशी मी घरी नसते ना त्या दिवशी कोणाचं जेवण व्यवस्थित होत नाही, कारण दिवसभर त्यांच्या मागं लागत असते मी ताटली घेऊन की जेवण करा जेवण करा. मी जेव्हा घरी नसते ना त्यावेळेस कोणाचं जेवण होत नाही व्यवस्थित, तसं झालेलं आहे. तर असं आता पटकन भाजी बनवून घेते. तर टोमॅटो टाकले, हिरवी मिरची टाकलेली आहे, म्हणजे 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून टाकलेल्या आहेत. परतून घेतलेल्या नंतर टाकलेले मी सुके मसाले, जसं अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, कारण हिरवी मिरची पण आपण यामध्ये ॲड केलेली आहे. नंतर यामध्ये 1 चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, म्हणजे मीठ टाकल्याने टोमॅटो खूप लवकर विरघळला जातो. टोमॅटो टाकून छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे. म्हणजे हा मसाला बनत आहे तोपर्यंत मी इकडं कणिक मळून घेते. म्हणजे दिनेशला आज चपाती खायची आहे आणि यांच्यासाठी मला भाकरी बनवायच्या आहेत. तर बघा सगळ्यांचं थोडंसं वेगवेगळं असतं जेवण, त्यामुळेही मला लेट होत असतो. म्हणजे एकच जेवण बनवलं, सगळ्यांनी जेवण केलं तर जास्त वेळ लागणार नाही. पण कसं आहे ना, दिनेश चपाती खाणार, दिनेशचे पप्पा भाकर खाणार, बाबांचं पण तसंच आहे. पण बाबा तर यावेळी ताईकडे गेलेले आहेत आणि मला पण जायचं आहे 2 दिवसानं, कारण ताईच्या म्हणजे आज जे गोंधळ झाला दिवसभर तिकडं गावाकडे जाणं, परत बड्डेचा कार्यक्रम हे ते झाला, तर उद्याच्याला हे असाच गोंधळ आहे. मॉर्निंगला सगळी कामं लवकर आवरायची आहेत आणि ताईकडे जायला निघायचं आहे मला, कारण तिथं बांधकाम चालू आहे त्यांची, म्हणजे आरशीशी घालणार आहेत.
त्यामुळे तिकडं जायचं आहे. तर असं इकडं मी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, थोडंसं मीठ टाकलं, म्हणजे पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलं आणि मळून ठेवलेलं आहे. जोपर्यंत हे कणिक रेस्ट घेत आहे तोपर्यंत इकडं आता बघूया मसाला. तर इथं 5 ते 6 मिनिट झाले, कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं होतं. तर छान हे टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. तर आता एका ताटलीमध्ये काढून घेऊया. म्हणजे मसाला व्यवस्थित गार झाला की आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं, म्हणजे पेस्टच बनवायची आहे याची. खूप छान टेस्टी ही भाजी बनते. तर कधी काही ऑप्शन नसलं ना त्यावेळेस आपण बनवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की झटपट बनते, जास्त वेळामध्ये लागणार नाही आहे, टेस्टी पण खूप लागते आणि कमी वेळात बनणारी ही भाजी आहे. म्हणजे जसं पाहुणे वगैरे आले त्यावेळेस सुचत नाही काय बनवायचं, त्यावेळेस आपण ही भाजी बनवू शकता. तर इकडं पूर्ण मसाला मी ताटलीमध्ये काढलेला आणि पसरवून ठेवलं, म्हणजे व्यवस्थित गार झाल्यानंतर हे वाटण करायचं आहे. तर दिनेश आलेले किचनमध्ये म्हणत आहे, मम्मी आता मी हे मसाला वाटण करतो तोपर्यंत तू बाकीची कामं करून घे. तर ठीक आहे. आता खूप सारी कामं माझी पण पडलेली आहेत, म्हणजे भांडे आहेत थोडेफार, कपडे घडी घालून ठेवायचे आहेत, खूप सारी कामं छोटी छोटी होऊन जातात. तर ती सगळी कामं आता एक एक मी आवरणार आहे. रात्रीचे 10-11 वाजले तर काही हरकत नाही, कारण आता परत उद्या मला ताईकडे जायचं आहे. मग उद्या पण असाच गोंधळ होणार आहे, उद्याही वेळ भेटणार नाही आहे मला. म्हणून आता जितकी कामं आहे तितकी मी आवरणार आहे. जेवण करणे अगोदर जितकं होईल तितकं. एक वेळा जेवण झालं की मग कुठलीच कामं आवरायचं मन होत नाही, फक्त किचन आवरते आणि मी झोपत असते. तर इकडं हे मसाला गार झालेले व्यवस्थित. तर दिनेश इकडं वाटण करत आहे. छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, कारण मोठे तितकी व्यवस्थित नाही आहेत, छोट्यामध्ये व्यवस्थित हे वाटलं जातं. तर घेत आहे आणि थोडंसं म्हणजे अगोदर पाणी न टाकताच मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे, नंतर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटायचं, म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे. तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते. तर कणिक थोडा वेळ रेस्ट घेतलेले आहे, तर आणखीन एक वेळा मी नरम करून घेतलेले आहे, म्हणजे चपाती छान सॉफ्ट बनून तयार होते. आणि तोपर्यंत दिनेश इकडं मसाला वाटत आहे. तर इकडं चपातीची म्हणजे हे पिठाचे ना 4 गोळे करून घेत आहे, म्हणजे फक्त 4च चपात्या मी बनवणार आहे. जास्त बनवल्या तर कोण खाणार आहे, मी आणि दिनेश खातो, पण यांना आवडणार नाही, दिनेशच्या पप्पांना, त्यांना ज्वारीची भाकरच मला बनवायची आहे. म्हणून इकडे मी जास्त कणिक मळलेलीच नाही आहे, फक्त 3-4 चपात्या मी बनवत आहे. म्हणजे या भाजीसोबत ना चपाती किंवा पुरी खूप छान लागते, ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते. तर इकडं मी चपाती बनवून घेत आहे. कशा पद्धतीने बनवते, म्हणजे मी चपाती 3 पदरी बनवते, म्हणजे गार झाल्यानंतर ही चपाती छान नरम बनून राहते, कडकपणा अजिबात येणार नाही आहे. तर इकडं गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि लाटून घेतलं आणि आतमधून भरून तेल लावलेलं अशा पद्धतीनं थोडंसं यावरती पीठ टाकायचं आहे कोरडं, आणि परत तेल लावून आणखीन मी पीठ टाकत असते. खूप छान चपाती बनते अशा पद्धतीने. म्हणजे चपाती बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते, पण अशा पद्धतीने बनवा, खूप छान नरम आणि जसं पुरदे निघतात ना तशा पद्धतीने चपाती बनवून तयार होते. इकडं लाटून घेऊया. तर अगोदर तर चपाती मी आतमध्ये लाटली, नंतर कडकडन लाटायची असते. चपाती आतमध्ये लाटली तर काय होतं, कडनं खूप जाड असते आणि ती व्यवस्थित बनत नाही ना, व्यवस्थित फुलते अशी होते. म्हणून कडकडन चपाती व्यवस्थित लाटून घ्यायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने मी चपाती लाटलेली आहे आणि लोखंडीच तवा ठेवलेला आहे, मी आज पॅन वगैरे घेतलेलं नाही आहे. तर तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि चपाती टाकलेली आहे आणि आलटपट करत तेल लावून लावून चपाती शेकून घ्यायची आहे. तोपर्यंत मी दुसरी चपाती पण इकडे लाटून घेते. आणि इकडं आमचे राजकुमार भाजीची तयारी करत आहेत. म्हणजे दिनेश म्हणत आहे, मम्मी तू चपाती भाकरी जे बनवायचं आहे ते बनव, मी भाजी बनवतो. आणि मुलांना ही सगळी कामं आलीच पाहिजे. जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, जीही कामं मी घेते ती छोटी असो मोठी असो, किचनची असो बाहेरची असो, मी मुलांना घेत असते, कारण त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. स्वयंपाक असो किंवा बाहेरची कामं असो, कसे असो, सगळ्यात परफेक्ट असलं पाहिजे. ती मुलगी असो मुलगा असो, असं नाही की स्वयंपाक फक्त मुलीनंच करायचा, असं काही नेम नाही आहे. मुलाला पण पूर्ण स्वयंपाक आला पाहिजे, कारण कसं असतं ना, आपण कधीतरी कुठे बाहेर गेलो, मग त्या दिवशी मुलं काय खाणार, बाहेरचं जेवण यांना कोणाला आवडत नाही आहे. जे घरी बनतं साधं सिंपल स्वयंपाक तेच आवडतो. मग त्यांना स्वतःला आलं तर स्वतःहून करून खातात, आपला वेट करत नाही आहेत. त्यामुळे मी दीपक असो दिनेश असो दोघांनाही किचनमधली सगळी कामं शिकवलेली आहेत, की कशा पद्धतीने भाज्या बनतात, कशा पद्धतीने काय काय इथं बनलं जातं, पूर्ण माहिती आहे दोघांनाही. तर इकडे दिनेश हे मसाला जे आहे ना वाटण करून घेतलेला आहे, म्हणजे अगोदर तसंच वाटला, नंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला वाटण करून घेतलेलं, म्हणजे छान अशी एक पेस्टच बनवून घ्यायची आहे. तोपर्यंत मी चपात्या पण बनवलेल्या आहेत. तर बघू शकता एकदम परफेक्ट चपात्या बनलेल्या आहेत. आणि इकडे मसाला पण वाटण करून झालेला आहे. तर ताटलीला थोडासा मसाला होता, तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला पूर्णपणे यामध्ये टाकलेला आहे. म्हणजे मसाला लवकर गार व्हावा म्हणून मी ताटलीमध्ये पसरवलेलं होतं. नंतर मग ते ताटली मिक्सर इकडे एक वेगळं भांडं खूप सारं झालेलं होतं, तर सगळं धुवून मी यामध्येच टाकलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे. जितकं पाणी लागतं तितकं टाकलेलं आहे. म्हणजे एकदम पातळ असे ग्रेव्ही बनवायची नाही आहे, थोडीशी थिक, म्हणजे जसं लप्त भाजी म्हणतात ना तशी बनवून तयार आहे. तर इकडे घेतलेले आहेत काजू. तर काजू टाकून आपल्याला ही भाजीला तडका द्यायचा आहे. म्हणजे फक्त जिरं आणि काजू टाकलं तरी पण चालतं, पण आता जिरं पण संपलेलं आहे, नाही आहे. 2-3 दिवस झाले जिरे आणायचे होते, पण मी मॉर्निंगला नव्हते, गावाकडे गेले होते, त्यामुळे कोणी काही म्हणजे दिनेश काही आणलेला नाही, घरीच आलेला नव्हता तो.
तर म्हटलं आता उद्या घेऊन येईल दिनेश, आता जी आहे टाकून बनवणार आहे. तर इकडं चपाती तर बनलेली आहे. आता मी बनवत आहे ज्वारीची भाकर. तर पीठ चाळून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेत आहे. आणि तोपर्यंत इकडं दिनेशनं काजूचे तुकडे करून घेतलेले आहे. म्हणजे फक्त काजू टाकूनच या भाजीला तडका द्यायचा आहे. खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. जसं धाब्या स्टाईल भाजी म्हणते ना, धाब्यामध्ये भेटते आपल्याला, तशाच पद्धतीने टेस्ट येतो याला. आपण तर इकडं कढई दिली, तेच मी धुवून दिलेले आहे. म्हणजे खूप सारे भांडे करेन तर मला क्लीन करायला भरपूर वेळ जाणार आहे, कारण ऑलरेडी खूप सारे भांडे झालेले आहेत. मी खालच्या साईडला उचलून ठेवलेलं आहे. आणि दिनेशला इकडं तेल वगैरे टाकून दिलेलं आहे. म्हणजे दिनेशचं म्हणणं होतं की मी भाजी बनवणार चालू होतं त्याचं. तर ठीक आहे, म्हणजे तूच बनव. तर तेल टाकून दिलेलं आहे. तिकडच्या बरोबर दिनेश भाजी बनवत आहे आणि इकडे मी तोपर्यंत भाकरी बनवून घेते. म्हणजे मलाही थोडीशी घाई गडबड आहे यावेळी, थोडासा गोंधळ झालेला आहे. कारण मॉर्निंग एक तर दिवसभर मी घरी नव्हते, आल्यानंतर स्वयंपाक पाणी आणि बाकीची कामं खूप सारी, आणि उद्या परत मला जायचं आहे ताईकडे. तर त्यामुळे थोडासा गोंधळ चालू आहे. सगळी कामं फास्टमध्ये आवरायची आहेत, पण असं जाते ना वेळ की अजिबात समजत नाही. तर इकडं भाकर मी थापून घेतलेली आहे. तवा व्यवस्थित गरम आहे, म्हणजे अगोदर मी चपाती बनवली त्यामुळे लोखंडी तवाला लवकर गार होत नाही. गॅस बंद केला तरी पण बघा एक 10 मिनिट तरी तो गरम असतो. नंतर मी गॅस जसं ऑन केला तसं पटकन हा तवा गरम झालेला आहे. तर भाकर थापून मी तव्यावरती टाकलेली आहे, पाणी फिरवलं आणि भाकर पलटून घेतलेली आहे. तशाच पद्धतीने दुसरी भाकर पण मी बनवून घेत आहे. इकडे दिनेश भाजी कशा पद्धतीने बनवत आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. जिरं टाकायचं पण जिरं नव्हतं, त्यामुळे मोहरी टाकलेली आहे. नंतर काजू टाकलेले आहेत. काजूचे 1-2 भाग करून घ्यायचे आहेत. परतून घेतलेला आहे. काजूचा कलर हलकासा गोल्डन होऊ लागला, म्हणजे हलकासा पिंक कलर येऊ लागला की त्यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आहे. तर एकदम छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि इकडे भाकरी पण बनवून तयार झालीत. मी जास्त नाही बनवले, मी फक्त 2 बनवलेले आहेत, बाकीच्या चपात्या आहेत. आणि इकडं आमची बडबडी चालू आहे आणि फोनवरती आम्ही कॉमेडी बघत आहोत. म्हणजे शॉर्ट वगैरे असतात ना, छान असते कॉमेडी, बघून मला खूप आवडते. तर दिनेश ते दाखवत आहे. तर झालेली आहे ही पण भाकर, पाणी फिरवून घेते आणि भाकर आलटपटकर सेकून घ्यायची आहे. तर झालेलं आहे. जोपर्यंत दिनेश पप्पा येतात तोपर्यंत थोडीफार कामं मी आवरते, म्हणजे कपडे तरी ठेवणं होईल माझं. खूपच धावपळ यावेळेस चालू आहे आणि एकतर प्रवास करून थकवा पण खूप आलेला आहे मला. तर इकडं झालेलं आहे पूर्ण स्वयंपाक. अगोदर मी दिनेशला जेवायला वाढते, म्हणजे जसं बड्डेला आम्ही गेलेलो होतो तिथं समोसे, मिरची, परत जिलेबी, केक हे सगळं आणलेलं आहे, म्हणजे दिलेलं होतं. तर तेच मी दिनेशला इकडं वाढलेलं आहे. म्हणजे एक समोसा आहे, गरमागरम भात आहे, चपात्या आहेत आणि ही जी ग्रेव्हीची भाजी बनवली खूप छान टेस्टी बनवलेली होती. कधी ट्राय करून बघा तुम्ही. ज्यावेळेत काही ऑप्शन नसतं ना त्यावेळेत ही भाजी झटपट बनते आणि खूपच टेस्टी लागते. तर हीच आहे आजची रात्रीची जेवण थाळी. तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण. गरमागरम चपाती, भाजी, भात, सोबत समोसा पण आहे, थाळी रेडी आहे. या सगळेजण जेवण करायला. तर अगोदर तर मी दिनेशला वाढलेला आहे आणि मी दिनेशच्या पप्पांचा वेट करत असते, कारण ते लवकर येत नाहीत. कधी लवकर येतात, कधी लेट होतो, कधी 11, कधी 12 पण वाजत असतात. तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते, कारण असंच वेट केला तर ते लवकर येणार नाही आहेत. तोपर्यंत आपण बाकीची कामं आवरली ना, आपली कामं पण होतात आणि बोर पण होत नाही आहे. तर आजकाल मी वेट करणं बंदच केलेलं आहे. तर रात्री 10-10:30 वाजले होते घरी येता त्यांना. जेवण खाणं केलं आणि किचनची सगळी कामं आवरूनच मी झोपलेली होती. तर हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 6-6:30 वाजलेले आहेत. तर बघू शकता आणखीन पूर्णपणे उजेड आलेलं नाही, म्हणजे पूर्ण 7 वाजता उजेड येत आहे. खिडकीनं बघू शकता तुम्ही. थोडासा अंधार आहे बाहेर. तर सगळी मॉर्निंगची कामं आवरली, फक्त अंगणाची साफसफाई राहिलेली आहे. ते नंतर करणार आहे. अगोदर मी यांच्यासाठी चहा बनवत आहे, म्हणजे यांचा आवरून देते, मग नंतर बाकीची कामं दिवसभर होतच राहणार आहेत. तर इकडं हे देवाचे दर्शन करून घेत आहेत, म्हणजे यांची आंघोळ वगैरे झालेली आहे, माझं पण आवरलेलं आहे. तर चहा ठेवलेला आहे आणि डिकाशन चहा बनवत आहे. म्हणजे आजकाल मी दुधाचा चहा पिणं बंदच केलेलं आहे. खूपच तब्येत बिघडत आहे, पित्ताचा प्रॉब्लेम मला खूप वाढलेला आहे. तर डिकाशन चहा यामध्ये पुदिना, लिंबूची पानं टाकून बनवते. खूप छान बनतो हा चहा, एक काढ्यासारखं, म्हणजे जसं काढा आपण बनवत असतो ना खोकला वगैरे लागला, तर तशा पद्धतीने माझा चहा असतो. तर माझ्यासोबत त्यांना पण मी हेच चहा दिलेला आहे, म्हणजे दुधाचा चहा पिता, त्यांना पीत वगैरे नाही आहे. तरी पण आता डिकाशन चहा बनलेलाच आहे, तर यांना पण दिलेला आहे. म्हणत होते की दूध वगैरे टाकू नको, मॉर्निंगला अगोदर डिकाशन चहा प्यायचा आणि नंतर मग दुधाचा चहा प्यायला तर काही. हॅलो, गुड मॉर्निंग. या वेळेत टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 6:45 वाजलेले आहेत. आजचा वार गुरुवार आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. तर थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलेली आहेत, कारण मॉर्निंगलाच मी लक्ष्मीपूजन मांडणार आहे. म्हणजे रोजची पूजेलाही थोडासा वेळ जास्त लागतो गुरुवारी, कारण इव्हनिंगला खूपच धावपळ होत नाही आहे. खूप गोंधळ होतो, प्रसाद बनवून द्यायचा असतो, यांना जायचं असतं शैवाच्या मंदिरला, त्यामुळे ना थोडीशी धावपळ माझी जास्त होत आहे. म्हणून मी याच वेळेत लक्ष्मी मातेचं पूजन मांडणार आहे. कथा आरती जी आहे ह्याच वेळेत करणार आहे.
झालेलं आहे सगळं म्हणजे झाडणं पुसणं जी ही क्लिनिंगची कामं होती सगळी आवरली आहेत माझी. चहाही बनलेला आहे आणि हे गेलेत गॅरेजला. दिनेश रनिंगला गेलेला आहे आणि मी माझी कामं आवरत आहे. तर अगोदर मी फुलं घेऊन येते आणि पूजेला सुरुवात करणार आहे. म्हणजे स्वयंपाकाचं तितकं हे नाही, म्हणजे आज किचनमध्ये तितकं तामझाम नसतं, पण पूजेला थोडासा वेळ मला जास्त लागतो. तर अगोदर मी फुलं घेऊन येते आणि मग देवपूजा रोजची झाल्यानंतर मग लक्ष्मीमातेचं पूजन मांडणार आहे. तर इकडे मी कवर घेतलेला आहे. थोडीफार फुलं मी मार्केटहून आणायला लावलेली आहेत काल, कारण मॉर्निंगला लवकर ते दुकानं उघडत नाही आहेत आणि थोडीफार मी इथून आणणार आहे. म्हणजे लाल कलरची फुलं तर लागतच नाही आजकाल आणि थंडीमुळे ना स्वास्तिकची फुलंही उगवत नाही आहेत. तर चला, आणखी रांगोळी पण काढायची आहे. म्हणजे झालेली आहे सगळी क्लिनिंगची साफसफाईची कामं, फक्त राहिलेली आहे रांगोळी. तर बघू शकता वातावरण छान झालेलं आहे ना, छान वाटत आहे. वातावरण खूप छान झालेलं आहे आज, म्हणजे थोडंसं आबाळ आहे. तर अगोदर मी रांगोळी काढून घेते. तर आलेली आहे बाहेर. बघू शकता वातावरण, म्हणजे 3-4 दिवस झालं ऊन नाही, आबाळच आहे, त्यामुळे थंडी पण तितकी नाही आहे. थंडी आहे पण तितकी नाही आहे जास्त, नॉर्मल थंडी आहे. तर अगोदर रांगोळी काढून घेते आणि फुलं घेऊन येते आणि मग देवीची पूजा, कथा, आरती, रोजची देवपूजा हे सगळं आता होत राहील. अगोदर बाहेरची कामं सगळी आवरून घेते. तर मी कशा पद्धतीनं लक्ष्मीची पूजा मांडली, कशा पद्धतीने कथा वाचवली, आरती केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर. बघू शकता इकडं छोटीशी पण कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे. तर झाली ती बाहेरची कामं. आता मी देवपूजा अगोदर करून घेते. म्हणजे कशी पूजा असो आपल्या घरी, अगोदर आपली रोजची देवपूजा, मग नंतर तर सगळे देव आणून मी किचन काउंटर ठेवत आहे, कारण इथं खूप सारं पाणी सांडलं जातं, म्हणून देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवत आहे आणि पूजा करायला सुरुवात करूया.